की महाराष्ट्रात ठाकरे आणि पवार ही दोन मोठी राजकीय परंपरा असलेली घराणी आहेत. त्यांच्या पक्षात फूट पाडून ते पक्षच या दोन्ही संस्थापकांच्या वारसदारांकडून हिरावले जात संपवले जाणार आहेत का? प्रश्नाचा रोग खरं तर शरद पवार निवृत्तीचा विचार करत आहेत. सुप्रिया सुळेंना शरद पवार हे नाव वगळलं तर राजकीय भवितव्य नाहीये. आणि तुमचं म्हणजे राज ठाकरेंचं म्हणाल तर वर्षानुवर्ष तुमच्या पदरी पराभव पडत आलेला आहे. सत्ता मिळवणं तर लांबच राहिलं. मग जे कोणी भाजपा, मोदी, शहा यांच्या सुनामीत तग धरून होते ते उद्धव ठाकरे सुद्धा त्यांचा पक्ष फुटल्यानं संपलेत का असाच होता. पण त्याला फिरवून जो विचारलं गेलं, मुलाखतकारांनी त्याला विचारलं, त्याला जोड दिली ती ब्रँड या शब्दाची. महाराष्ट्रातून पवार आणि ठाकरे ब्रँड हा संपवला जातोय का? एक प्रश्न मला आहे, दोन प्रश्न आहेत माझे. एक प्रश्न मला म्हणजे आम्ही डिस्कस करताना आम्ही त्याच्याबद्दलही चर्चा केली होती की दिल्लीमध्ये जेव्हा किंवा महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला जातो तेव्हा दोन आडनावं प्रकर्षाने येतात, ठाकरे आणि पवार. सध्याच्या परिस्थितीमध्ये या दोन्ही आडनावांचा ब्रँड जो आहे तो संपवण्याचा प्रयत्न चाललाय का? त्याच्यासाठी काही हे राजकारण संपवण्याचा प्रयत्न चाललाय ह्याच्यामध्ये काही वादच नाही. निश्चित दोन्ही आडनावं पवार आणि ठाकरे, पण तो संपणार नाही. हेही लिहून द्यायला तयार आहे मी. तो संपणार नाही. यावर ठाकरे किंवा पवार ब्रँड हा संपणार नाही हे लिहून घ्या असं जेव्हा राज ठाकरे बोलतात तेव्हा अनेकांना खात्री पटते की उबाटा आणि मनसे यांच्यात नक्कीच युती होणार आहे. मुलाखतीतला राज यांचा सूर पाहता ते भारतीय जनता पक्षासोबत जाणं अशक्य असल्याचंही स्पष्ट होतं. मुळात कसं आहे की महायुती ही आता तीन मोठ्या राजकीय पक्षांची मिळून बनलेली आहे. त्यातले तीनही पक्ष पालिका निवडणुकांमध्ये म्हणजे मुंबईचा विचार केला तर 227 पैकी जास्तीत जास्त जागा लढवण्यासाठी आग्रही आहेत. मागच्या वेळेस 82 जागा जिंकलेल्या भाजपला या खेपेस 100हून अधिक जागा लढवून निर्विवाद बहुमताकडे जायचंय. तर 2017 साली निवडून आलेल्या उबाटा सेनेच्या जवळपास 65% नगरसेवकांना आपल्या सेनेत प्रवेश देऊन आपल्याकडच्या दावेदारांचा आकडा हा 100च्या आसपास नेऊन ठेवणाऱ्या एकनाथ शिंदेंनाही 100+ जागा लढवायच्या आहेत. युतीतला तिसरा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी अजितदादांचा, त्यांची ताकद उरलेल्या 27 जागांपुरतीही नाही. पण खरा कलगीतुरा रंगणार आहे तो भाजपा आणि शिंदेसेना यांच्यातच. मग मनसेनं या युतीत येऊन काय मागच्या रांगेत उभं राहणाऱ्या त्या तुंतुनवाल्याच्या भूमिकेत उभं राहायचं का? ती भूमिका साकारायची का? चित्र स्पष्ट आहे. युती आणि आघाडीतले सगळेच पक्ष जोवर स्वतंत्र असे वेगवेगळे लढत नाहीत तोवर कुठल्याही नव्या राजकीय युतीची शक्यता धुसर आहे. जोवर तिकडचे तीन इकडचे तीन वेगळे होऊन स्वतंत्र लढण्याची घोषणा करत नाही तोवर त्या प्रत्येकाकडच्या जागा म्हणजे प्रत्येकजण 227 जागा लढवण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर त्या 227 मध्ये एखादा भिडू आला तर त्याला कुठे 50, 60, 100 अशा काही वाटण्या होण्याच्या शक्यता निर्माण होतात. पण तोवर हे अशक्य आहे. आणि भाजपा, शिवसेना, अजितदादा हे तिघेही समजूतदारपणे जागा वाटप करून महापालिका लढवत आहेत तर त्यांना सत्तेत येण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. पण लोकनियुक्त नगरसेवकांची सत्ता पालिकेवर यावी असं आता सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतर निवडणुकांची तयारी करणं क्रमप्राप्त आहे. एका बाजूला युती भक्कम दिसते पण आघाडीचे 12 वाजलेत. त्यातल्या 25 वर्ष या सोन्याचं अंड देणाऱ्या कोंबडीविना पुढे आपलं कसं होणार या विवंचनेतल्या ठाकरेंची अवस्था बिकट आहे. त्यांच्या पक्षातल्या 100 नगरसेवकांपैकी 52 नगरसेवक एकनाथ शिंदेच्या गटात गेलेत. त्या 52 व्यतिरिक्त 20 ते 22 ठिकाणी निवडून येण्याच्या लायकीचे शिवसैनिक, जुने नगरसेवक, पदाधिकारी हे सुद्धा उद्धवजींना सोडून शिंदेकडे गेलेत. त्यामुळे त्यांना यंदा 20 नगरसेवकही निवडून आणणं कठीण झालेलं आहे. पण लढवायला जागा 227 आहेत कारण सध्या तरी ते एकटेच लढणार असं दिसतंय. मनसे आणि उबाटा सेना हे दोन्ही पक्ष एकत्र लढले तर मराठी मतांचं विभाजन टाळलं जाऊन भारतीय जनता पक्षाला त्याचा फायदा होऊ शकतो. हा धोका ओळखून शिंदेचे दूत सातत्यानं शिवतीर्थावर राज यांच्या भेटीला जाताना दिसतात. पण जेव्हा पालिकेतली सत्ता खुणावते तेव्हा उबाटा सेनेला मनसेची मदत घ्यायलाच लागणार हे स्पष्ट दिसतंय. जर उबाटा आणि मनसे यांची युती घोषित झाली तर तथाकथित मराठी माणूस आनंदातिरेकानं उसळून उठेल, नाचून बेभान होईल अशा अटकळी काही राजकीय विश्लेषक लावत असतील तर ते दिवा स्वप्न पाहत आहेत हे लक्षात घ्या. कारण मराठी माणूस हा ठाकरे ब्रँडमुळं मराठीत टिकला, वाढला असा जो प्रचार केला जातोय त्याला आता भुलणारा नाही येतो. माननीय बाळासाहेबांनी जे योगदान मुंबईतल्या मराठी माणसांसाठी दिले ते वादातीत आहे. पण साहेबांनी सुद्धा नेहमीच मराठी कार्डचा वापर करून मुंबई तोडण्याचा डाव वगैरे असं सगळं
भावनेला हात घालूनच राजकारण केलेलं आहे. मराठी माणसाला परम वैभव दाखवलंय किंवा त्याच्या किमान 2 पिढ्यांचा उद्धार केलाय, असं कुठलंच भरीव कार्य या संघटनेकडून झालेलं नाही. त्यामुळे ठाकरे नावाचा ब्रँड हा समजच मुळी चुकीचा आहे. हा, ठाकरेंबद्दल सहानुभूती आहे, ठाकरेंबद्दल आदर आहे, पण ठाकरे हा ब्रँड मुळीच नाही. तर हा असा नसलेला ठाकरे ब्रँड टिकवण्याच्या बाता अलीकडे मारल्या जातात. ठाकरे ब्रँड टिकवण्याच्या नावाखाली राज आणि उद्धव यांना मुंबई महानगरपालिकेत आपले जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणायचे आहेत. हा छुपा अजेंडा आहे. या दोन्ही सेना स्वतंत्र लढणं हे जसं एकनाथ शिंदेंना धोकादायक वाटतंय, तसंच त्यांनी एकत्र येऊन लढावं, म्हणजे ठाकरेंना मानणारा मराठी मतदार शिवसैनिक यांना एक गठ्ठा मतदान करतील. कुठे मनसेचे, कुठे उबाटाचे नगरसेवक जिंकून येतील. पण भारतीय जनता पक्षाचे जे मतदार आहेत ते मात्र त्यांच्या नगरसेवकांना, माजी नगरसेवक जे निवडून आलेले होते आधी, त्यांना मतदान करून निवडून आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. मग अशा वेळेस भाजपा हा राज्यासारखा पालिकेतलाही सगळ्यात मोठा पक्ष बनल्यास आश्चर्य वाटणार नाही. एकदा का भाजपने 80-82 जागा जिंकल्या, ज्या मागच्या वेळेलाही त्यांनी जिंकल्या होत्या, की मग त्यांच्या मागे त्यांचे मित्रपक्ष आपसुकच येतील. जे पालिकेतली सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी किंवा स्थापन करण्यासाठी जो काय आकडा लागतो, त्यासाठी आपल्याकडच्या 25-30 जागांचं योगदानही देतील. त्यांना उपमहापौरपद मिळेल, त्यांना स्थायी समिती मिळेल, त्यांना सुधार समिती मिळेल, शिक्षण समिती मिळेल, अशी खैरात वाटप होईल. अशा तऱ्हेने पालिकेतूनही विरोधी पक्षांना हद्दपार करण्याची एक योजना भाजपच्या चाणक्यांनी आखलेली आहे. त्यात उभाटा आणि मनसे यांची युती होणं हे अत्यंत गरजेचं आहे. हे एकत्र येऊन एकत्रच संपवावेत असाही डाव असू शकतो. पण आता हे सगळं समजून उमजून देखील आपलं अस्तित्व शिल्लक राखायचं आहे, तर दोन्ही ठाकरेंना एकत्र यावंच लागेल. त्यासाठी ठाकरे ब्रँड नावाचा बहाणा वापरला तर कोणाच्या बापाचं काय जाणार आहे. ठाकरे ब्रांड ये तो सिर्फ बहाना है, असलियत में सबको सत्ता की बारिश में नहाना है.